आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधन आलं काच फक्त बहीण दिसते आम्हाला, पण खरं सांगू फक्त रक्षाबंधनापुरती बहिणीची आठवण काढू नका बरं का. कायमस्वरूपी ती आठवणात असली पाहिजे. पण भावाचं कसं झालं, आज भाऊ जर श्रीमंत झाला आणि बहीण जर एखाद्या गरिबीच्या घरी गेली असेल तर भाऊ त्या गरीब बहिणीला विसरून जातो पैशापुढं सुद्धा. आज लोक पैशापुढं नातीसुद्धा विसरायला लागली. पण ती बहीण आईनंतर जर जीव लावणारी कोण असेल तर ती आपली बहीण असते आणि ती आवर्जून या 2 सणांची वाट बघत असते. आणि तिला असं होतं कधी एकदा रक्षाबंधन येते आणि कधी एकदा माझ्या भावाला मी आनंदानं सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाहुराया, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाहुराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. आणि खरंच ती बहीण फक्त ना अगदी वेड्यासारखं प्रेम करत असते आपल्यावर बरं का. म्हणून त्या गरीब बहिणीला कधी विसरू नका. आणि रक्षाबंधन ती आपल्या हातात राखी बांधते, याचं कारण आहे सोन्याची राखी बांधली, चांदीची राखी बांधली म्हणजे रक्षाबंधन झालं असं नाही. त्या रक्षाबंधनचा अर्थ असा आहे, जी राखी ती तुमच्या हातामध्ये बांधती ना, ती राखी बांधल्यानंतर आयुष्यभर तुम्ही तिच्या कुठल्याही संकटामध्ये तिची रक्षा करावी आणि तिची रक्षा करण्यासाठी तुम्ही त्या बंधनात अडकता, त्याचं नाव रक्षाबंधन. आणि माझं म्हणून प्रत्येक भावाला माझं सांगणं आहे, दादांनो तुम्ही आहात नंदाचा नंदन, तुम्ही आहात नंदाचा नंदन, तुम्ही आहात बहिणीच्या हृदयाचं स्पंदन, तुम्ही आहात बहिणीच्या हृदयाचं स्पंदन. दिसेल त्या स्त्रीला बहीण म्हणून करा वंदन आणि तेच खरं रक्षाबंधन. बस याच्यापेक्षा मोठी देणगी गिफ्ट काय असेल. आणि तुम्हाला सांगू बहिणीचं किती प्रेम असतं. सत्य उदाहरण आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका बहिणीनं आपल्या भावाला स्वतःचं यकृत दान केलं. काय केलं? स्वतःचं यकृत दान केलं, स्वतःचा जीव गमावला. पण 4 भावामध्ये एकटी बहीण होती, पण भावासाठी स्वतःचं यकृत दान केलं आणि स्वतःचा जीव गमवावा लागला, तोही भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी. विचार करा किती प्रेम असेल. आणि म्हणून आणि कसं झालंय, रक्षाबंधनला बहीण आठवते आणि मुलगी झाले का मात्र आमचे डोळे मुरडले जातात. पण ती मुलगी काय म्हणते माहिती आहे का? येईल ग सण राखी पौर्णिमेचा, येईल ग सण राखी पौर्णिमेचा, माझ्या दादाला राखी बांधीन 2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग नाग आई मला कोण जपणार, सांग नाग आई मला कोण जपणार. इतकं सांगणं आहे. दिव्याबरोबर पंथीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. दोघं समान आहेत. म्हणून नाती जपा. स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगायला शिका. अमर कीर्ती राहते. म्हणून स्वतःसाठी तर सगळेच जगत असतात. मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी,
लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडे बौद्ध सुकृताची जोडे बौद्ध सुकृताची जोडे बौद्ध सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो हॅलो परमार्थ साधा बोलती या गोष्टी परमार्थ साधावा 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 बोलती या गोष्टी पुरी नये हातवटी काही त्याची पुरी नये हातवटी काही त्याची शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन पुरी नये हातवटी काही त्यांची पुरी नये हातवटी काही त्यांची शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन हेचे मुख्य कारण परमार्थ
नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन नामाचे चिंतन नामाचे चिंतन विठ्ठल 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 शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ मानावा आढळ परमार्थी शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निर्मळ म्हणे हाची परमार्थ संतांची संगत दिननिशी शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्थ महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदान कथेचा वितारू त्यांच्या कृपदाने कथेचा वितारू त्यांच्या कृपदाने कथेचा वितारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथेचा वितारू त्यांच्या कृपदाने कथेचा वितारू त्यांच्या कृपदाने कथेचा वितारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी तुझ वीन शंभो मज कोण तारी परमार्थ साधावा बोलती या गोष्टी परिणय हातवटी काही त्यांची शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत निर्मळा महाराज यांचा उत्कृष्ट असा 6 चरणाचा खरा परमार्थ म्हणजे काय
याचं मार्गदर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल. आणि सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपेने हे अखिल विश्व चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, ते या जगा चाळीता. आणि त्याच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपेनं चालू असणारा 5 दिवसाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण सोहळा आणि या पारायणातील आज असणारा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व आयोजकांच्या नियोजकांच्या माध्यमातून मज पामराकडे आलेली आहे. प्रथमतः आयोजक नियोजक जे कोणी असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते, त्यांच्यावर चरणी नतमस्तक होते. सुंदर असं नियोजन आहे, आनंद वाटला बरं का. कारण कसं आहे, मला तर आता चिंताच पडली होती, एवढ्या डोंगरातनं ने लागलेत आणि म्हणलं आता प्रत्येक जिथं डोंगर दिसेल तिथं आमच्या आमदाराची आठवण व्हायची बघा. मला बघेल तिकडं काय झाडी, काय डोंगर आणि तो काय रस्ता, हां आठवण झाली त्यांची मला. पण जाऊ द्या, इथं आल्यानंतर मात्र पंढरपुरासारखं वातावरण, अतिशय असं वाटतं की पंढरपुरामध्येच कीर्तन करते. सुंदर असं नियोजन आहे. या माझ्या लहानशा चिमुकल्या जनाबाई मुक्ताबाई टाळ घेऊन उभारलेत, याचा आनंद आहे बरं का. नाही रोज आमच्या वाट्याला डिस्प्ले गेलेलेच असते सगळे, नवे नवे कान खराब झालेले म्हणा, सिम कार्ड खराब झालेले, नवे नवे तर स्विच ऑफ व्हायच्या मार्गावर असणारी. कधी स्विच ऑफ होईल काही सांगता येत आणि ते इथे येऊन बसतात. मग काय कामाचं आहे का. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आनंद वाटला. म्हणून सुंदर असं नियोजन आहे, भव्य दिव्य असं सुंदर नियोजन. सगळे टाळकरी मंडळी, त्याचबरोबर इकडं सगळे टाळकरी मंडळी उभे आहेत. इकडं माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं श्रेष्ठ असणारे, ज्यांचा अतिशय सुंदर असा आवाज आहे, असे आमचे रमेश महाराज, अरुण महाराज आणि दत्ता महाराज आहेत. त्याचबरोबर मृदंगाची गोड अशी साथ कर. पैशा भातावडते तेवढं जीव तोडून कशासाठी. आमच्या विनेकरिता असंच उभारले असतील. जाऊ द्या, कीर्तनकार एवढं जीव तोडून सांगतात कशासाठी. मी सोडून बरं का, कारण मी तसं असते तर ठरवून आले असते. हां तसं सगळेजण पैशासाठी चालू आहे. म्हणून आजचं कीर्तन ज्यांच्या सौजन्याच्या माध्यमातून आहे, कसं आहे. भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना तुमच्या निज चरण
संत निर्मळ महाराजांचे. गेली 13 वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकताय, बरोबर आहे का नाही? गेली 13 वर्ष झाली तुम्ही कथा कीर्तन ऐकताय. 13 वर्षामध्ये कितीतरी कीर्तनकारांची कीर्तनं तुम्ही ऐकली, कितीतरी कीर्तनकारांना वाट लावलं. आता किती कीर्तनकारांची वाट लावली हे मला काही माहीत नाही, पण एवढी कीर्तन ऐकली. मग माझ्या मते तर इथं बसलेल्यापैकी, घरी झोपलेल्यांचा विचार करायचा नाही बरं का, इथं बसलेल्यापैकी तुकाराम महाराज माहीत नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. ज्ञानोबरे माहीत नाहीत असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाहीत. नाथ महाराज माहीत नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. पण विचार करा, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहेत, इथं बसलेल्यापैकी किती जणांना संत निर्मळा महाराज माहीत आहेत? हात वर करा. वा, वाडीचं नाव राखण्यापुरतं आहे. संत निर्मळा महाराज. कसं होतं कधी कधी, आता त्यातल्या त्यात सोशल मीडियाचा जमाना आहे, पडद्यामागच्या कलाकारांचं काही जगासमोर येत, कितीही ज्ञान असू द्या, पण काय काय ज्ञानी असणारे सुद्धा घरी बसतात. आणि त्याच्यामुळं ज्ञानोबरे जगाला माहीत झाले, तुकोबरे जगाला माहीत झाले. पण असे अजून काही काय असेही संत आहेत की ते आपल्या पुढे आलेले नाही, त्यांचं नावही कोण काढत नाही, पण अधिकार मात्र त्यांचा फार मोठा आहे. आज ज्यांचा अभंग निवडलेला आहे त्या संत निर्मळ महाराज म्हणजे संत चोखोबरायांच्या बहीण. चोखोबराय कोण? मंगळवेढ्याच्या भिंतीखाली बुरुज ढासळला गेला आणि त्या ठिकाणी हजारो माणसांचे जीव गेले. मग नामदेवराय म्हटले, देवा आता हजारो लोकांची हाडं इथं पडले, यातून आपल्या चोखोबरायांचं हाड कसं ओळखायचं? देव म्हणले, किती सोपं आहे, एक काम करा, हाड उचलायचं, कानाला लावायचं आणि ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ते हाड कोणाचं असेल? माझ्या. जरा विचार करा, मेल्यानंतर हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येण्यासाठी जिवंतपणे किती भजन केलं असेल हो. आणि तुम्ही आम्ही एक असे आहोत, दिवसातून भोजन किती वेळा करतो याला माप नाही, पण चुकून सुद्धा भजन तोंडाला येत आणि शिव्याचा हरिपाठ मात्र काही विसरत. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत याला शिव्या दे, त्याला शिव्या दे. मग मी तर म्हणेल, आपण गेल्यानंतर आपल्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येणार नाही, पण शिव्याचा मात्र नक्की आवाज विठ्ठल 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 विठ्ठल. मग असे असणारे महान चोखोबरे. मग ज्यांच्यासाठी जगाच्या मालकानं चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं असे महान अधिकार संपन्न चोखोबरायांच्या बहीण संत निर्मळा महाराज. पण जर विचार केला तर ज्ञानोबरायांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या मुक्ताबाई सगळ्या जगाला माहिती आहेत आम्हाला, पण चोखोबरायांच्या पाठीशी उभा असणाऱ्या निर्मळा मात्र कदाचित लोकांना माहीत आहेत. पण तुम्हाला सांगू, यांचं सुद्धा नातं इतकं पवित्र आहे. चोख असणारे चोखोबरे आणि त्यांच्या पाठीशी उभी असणारी निर्मळ असणारी निर्मळा, इतकं पवित्र नातं आहे. आणि त्या निर्मळा महाराज की ज्या समाजानं तुम्ही दलित आहात म्हणून त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही, गावात राहू दिलं नाही, नवे त्यांच्या स्मशानभूमी सुद्धा वेगळ्या होत्या. आणि एका दलित स्त्रीनं आपल्याला सांगावं खरा परमार्थ म्हणजे काय. आज तुम्ही आम्ही परमार्थ करायला लागलो नाही असं नाही, पण परमार्थ करत असताना खरं काय तेच आम्हाला कळायला नाही. उगाच त्यानं गण लावला म्हणून आपण गण लावायचा, त्यानं माळ घातली म्हणून आपण माळ घालायची, पण त्याचं कारण काय आहे हे खरं वर्म मात्र आम्हाला कळायला तयार नाही. आणि म्हणून आपल्या भक्तीचं योग्य असं फळ आपल्याला भेटत, आयुष्य निघून जातं, पण सुख नावाची गोष्ट त्या भक्तीमुळं भेटत नाही. सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशील पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुखाच्या आशेत जन्म निघून जातो, पण सुख नावाची गोष्ट आम्हाला भेटत नाही. बरं, आता तुम्हाला सगळ्याला सुख पाहिजे म्हणून तुम्ही सगळेजण इथं येऊन बसला, बरोबर आहे की नाही? कुणाकुणाला सुख पाहिजे हात वर करा.
आ कोणालाच नाही पाहिजे. कोणालाच नको. बर बर जाऊ द्या. तुम्हाला सुख पाहिजे का समाधान पाहिजे? वाडीतलं समाधान नाही बरं का. हां, सुख पाहिजे का समाधान पाहिजे? समाधान. म्हणजे तुमचं मत आहे सुख वेगळं आणि समाधान काही एकच वेगळं आहे. बऱ्याच दिवस मुलाचं लग्न जमत नसतं आणि बऱ्याच दिवसानंतर पोराला पोरगी मिळाली, त्याचं लग्न झालं धूमधडाक्यात आणि बापाची चिंता नाहीशी झाली. बापाला काय वाटलं? सुख वाटलं. काय वाटलं? सुख वाटलं. आणि संसाराची पूर्णता, दोघात तिसरा आला, वंशाला दिवा आला, घराला कुलदीपक आला, तेव्हा आजोबाला काय वाटतं? बाप काय होतो? आजोबा. तेव्हा त्याला काय वाटतं? आता मात्र समाधान, कधी पण या घेऊन जा. असं वाटत नाही बरं का माणसाला, कधीच वाटत नाही. 100 वर्ष जगला तरी देवानं यावं घेऊन जावं असं वाटत नाही. आणि मग मात्र त्यावेळेस त्याला समाधान. मग आपल्याला कसं आहे, सुखही पाहिजे आणि समाधानही पाहिजे. सुख पाहिजे पण आयुष्यभर. जिथं सुख नाही तिथं रात्रंदिवस शोधतंय, भेटल का? नाही. सुख कुठं आहे? सुख वाटे हेची ठाई, बहुपाई संताची या, मनवुनी केला वास, नाही नाशतै ठाई. संतांच्या पायाजवळ सुख आहे आणि एकदा संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर देवाचं नाव घ्या म्हणायची गरज पडेल का? नाही. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. चोराच्या संगतीत गेलो तर तशीच बुद्धी सुचणार आहे. तसं साधू संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्यांच्या चरणाजवळ गेल्यानंतर भजन करा, देवाचं नाव घ्या, सांगायची गरज सुद्धा पडत नाही. मग देवाचं नाव घेतल्यानंतर काय होतं? तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. खऱ्या अर्थानं देवाचं नाव घेतलं की या चित्ताला काय मिळतं? समाधान भेटतं. आणि म्हणून निर्मळा महाराज सांगतात, रात्रंदिवस भजन केलं म्हणजे लय परमार्थ केल्यासारखा वाटतो का? रात्रंदिवस भजन करतोय पण मनात मात्र दुसऱ्याचं वाईट होण्याची भावना आहे. त्या भजनाला काय अर्थ आहे का? नाही. म्हणून निर्मळा महाराजांना इतकंच सांगायचं आहे, थोडाच परमार्थ करा पण त्या भक्तीचं वर्म आपल्याला माहीत पाहिजे. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्ती ज्याला खऱ्या अर्थानं कळाली ना, त्याच्याकडे कोणत्या प्रकारचा राग नसतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दम, अहंकार या कोणत्याच गोष्टी बघायला मिळत नाही. म्हणून निर्मळा महाराज सांगतात, आजकाल लोक परमार्थाच्या मोठमोठ्या गप्पा मारायला लागले, पण खऱ्या अर्थानं परमार्थाच्या गप्पा मारणाऱ्याला सुद्धा परमार्थाचं खरं वर्म माहीत. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, परी नये हातवटी काही त्यांची. गंध लावायला लागलो आम्ही, पण कशासाठी? आम्हाला कळायला लागले आजच्या कलियुगात, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या मुखात भगवंताचं नामचिंतन आहे, तो काही केल्या उपाशी राहू शकत. आणि म्हणून आज कलियुगात खऱ्या साधूंपेक्षा, खऱ्या संतांपेक्षा, खऱ्या वारकऱ्यांपेक्षा डुप्लिकेट आपल्याला जास्त मिळायला लागले. पोटासाठी संत झाले कलित बहु. गंध लावायला लागलो आम्ही, पण गंधाच्या मागचं कारण काय? गंध टोपी माळ, देवाचे गबाळ, चालवी ओंघाळ पोटासाठी. पोट भरावं म्हणून गंध लावून फिरायला लागलो. पण तुम्हाला सांगू, पोट भरावं म्हणून गंध कधीच लावू नका.
पोटासाठी कधीच परमार्थ करायचं नाही. उद्धाराचा हेतू समोर ठेवा आणि परमार्थ करा. या पोटाला काहीच कमी पडणार नाही. आणि या उद्धाराचं साधन सांगितलं. मग परमार्थ, खरा परमार्थ म्हणजे काय? शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन, हेची मुख्य कारण परमार्था. लय अवघड भक्ती सांगितलेली नाही बरं का. कारण कलियुगातली लोक कशी आहे, त्यांना कशी भक्ती करायला लागते हे साधू संतांना तेव्हा माहीत होतं. म्हणून सगळ्यात सोपा परमार्थ तुम्हा आम्हाला सांगून ठेवला. आता मला सांगा, तुम्हा आम्हाला आयुष्यभर पाण्यामध्ये तपश्चर्या करणं जमेल का? हिमालयामध्ये एका पायावर जाऊन उभारून तपश्चर्या करायला जमेल का? काहीच जमणार ना. 24 तास एका पायावर उभं राहायचं, नामचिंतन करायचं जमेल का? 24 तासाचं काय घेऊन बसला? 2 तास कीर्तनात बसायला गेलो तर आम्ही 100 वेळा ह्या मांडीवर एकदा, त्या मांडीवर एकदा. बरोबर आहे का नाही? तेवढी पात्रता, तेवढी क्षमता आता कोणाकडे राहिलेली नाही भक्ती. आता कसं, काम कमी पगार जास्त. म्हणजे देवानं मागेल ते दिलं पाहिजे, पण आयतं दिलं पाहिजे. त्याचं नाव घ्यायला नको, भजन करायला नको. पण खरा परमार्थ सांगू का, रात्रंदिवस भजन करण्याऐवजी थोडंच भजन करा. पण ते भजन कशासाठी करायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते भजन करत असताना मनातला हेतू मात्र काय पाहिजे? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. कारण देवाला दुसरं काही लागत काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाचे कारण, काही न लगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावाचे दोरे, करिता बरोबरी दुरावाचे दोरे. तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावाचे दोरे, करिता बरोबरी दुरावाचे दोरे. काहीच लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाचं नाव घेताना भाव मात्र शुद्ध पाहिजे. पण आज सगळ्यांकडे पैसा आला, संपत्ती आली, सगळे आपल्या आपल्या कामाच्या मागं लागले. त्यामुळे ज्यानं दिलं एवढं सगळी मोठी प्रॉपर्टी, देह नावाची संपत्ती ज्यानं तुम्हा आम्हाला दिली, त्याचं भजन करायलाच आम्हाला वेळ मिळत. आता इथं कसं सप्त्याच्या निमित्तानं भोजन पण आहे, संगतीनं पंक्तीचा लाभ होतोय म्हणून आपण येतोय. पण रोज मग कांदा लावायचा आहे, फवारणी करायचे, याच्या नादात देवाचं नाव घ्यायला वेळ मिळत? बरोबर आहे का ताई? भेटत नाही. मावश्यानो, खरं खरं सांगायचं, तुम्हाला रोज देवाचं नाव घ्यायला वेळ मिळतो का? नाही मिळत. तुम्हाला वेळ काढून देते, पटपट बोलत चला. जेवढं विचाराल होय किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं. तुम्ही रोज स्वयंपाक करता का? महिला मंडळ, तुम्ही रोज स्वयंपाक करता का? इकडे विचारू का? मोठ्यानं सांगा ना. हां हां, बरं बरं. पहिलाचा स्वभाव आहे, एक प्रश्न विचारला का 10 प्रश्नाची उत्तरं देणार. त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच सांगितलं, होय किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं, बडबड करू नका. पुण्यासाठी बसलो, कीर्तनात कथा कीर्तनात जर बडबड केली तर पाप घडतं. रोज स्वयंपाक करतो, दिवसातून किती वेळा स्वयंपाक करतो आपण? 2 वेळा. 2 वेळेचा स्वयंपाक करायला अंदाजे किती वेळ लागतो? 2 तास धरून चला. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. होय किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं बरं का. आता पटपट. 2 तासाचा स्वयंपाक करताना हाताला काम आहे का? आजी मशीन घेतली, असं काही पण करू नका. नीट होय किंवा नाही विचार करून उत्तर द्या. 2 तासाचा स्वयंपाक करताना हाताला काम आहे का? तुम्ही जेवून आला नाही का? जेवायला आलाय, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही मोठ्यानं उत्तर दिली तर तुम्हाला भोजन मिळणार. 2 तासाचा स्वयंपाक करताना हाताला काम आहे का? होय. 2 तासाचा स्वयंपाक करताना डोळ्याला काम आहे का? होय. 2 तासाचा स्वयंपाक करताना नाकाला काम आहे का? होय. 2 तासाचा स्वयंपाक करताना कानाला काम आहे का? शिट्टी कशाने ऐकता कुकरची?
हा? तुम्हाला अनुभव दिसो ना बाबा स्वयंपाकाचा. 2 तासाचा स्वयंपाक करताना पायाला काम आहे का? होय. म्हणजे 2 तासाचा स्वयंपाक करताना डोळ्याला काम आहे, नाकाला काम आहे, कानाला काम आहे, हाताला काम आहे, पायाला काम आहे, पण तोंडाला काम आहे का? आता तुम्ही गप्पच बसा. पुरुष मंडळी 2 तास यांच्या तोंडाला काम आहे का? खरं खरं सांगायचं तुम्हाला, तुमच्या बायकोची शपथ आहे. पण 2 तास यांच्या तोंडाला काम नाही, पण 2 तास यांचं तोंड बंद असतंय का? मान्य केलं बाबा. बरं काय अभंग म्हणते त्या का? नाही. गवळणी म्हणते त्या का? देवाचं नाव घेते त्या का? मग काय उपयोग आहे तुमचा? अनंत वाचाळ बरळती बरळ ता कैसा गोपाळ पावेवरी. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा काम करत करत त्याचं भजन करा. वेगळा वेळ द्यायची गरज नाही. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही रमणा राम राम, गाईल भवग्राम. सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, गाईल भवग्राम. सुख होईल दुःखाचे. आणि म्हणून काम करत करत जर देवाचं नाव घेतलं, आता रोज उठायचं तेच तेच करायचं म्हणल्यावर दुःख होतं, कंटाळ येतो, बरोबर आहे का नाही? मग तेच जर देवाचं नाव घेत घेत केलं तर त्याचं सुखात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्यापासनं स्वयंपाक करत करत काय करायचं? देवाचं नाव घ्यायचं. मला सांगा मग, देवाचं नाव घेत घेत केलेला स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही तर तो काय बनतो? प्रसाद. मग तुमच्या हातचा प्रसाद रोज जर तुमच्या महादेवानं खाल्ला तर महादेवाचे पाय गावातल्या अमृताच्या दुकानाकडे पळतील का? नाही पळणार. सुरुवात आपल्यापासून करा. म्हणून अगदी सोपा परमार्थ सांगितला. आणि देवाचं नाव घ्यायला बरं सोपं आहे का अवघड आहे? हा? तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण घेण्यासाठी कसा असावा लागतो? शहाणा तो धनी घेतो येते, एड्या गबाळ्याचे काम नोहे. तू का म्हणे ते पाहिजे जातीचे, जातीवंत वारकरी असावा लागतो. नवे नवे जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते. बरं ते नाव सोपं आहे, मग ते घ्यायला काही पैसे लागतात का? काय लागते का? पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. पैसा न लगे, रुपया न लगे, पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मग देवाचं नाव घ्यायला काही लागत नाही. फक्त शुद्ध भाव आणि त्याचं चिंतन करायचं. चिंतन का करायचं? आज जर विचार केला तर इथं बसलेल्यापैकी सांगणारा सुद्धा त्यात आला, हे सुद्धा सगळे आले. चिंता नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. पण चिंता करायची नाही, त्याचं चिंतन करा. चिंता दूर झाल्याशिवाय राहणार. कारण का? तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातल्यावरी, होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. युगे 28 करकटेवर आपल्या चिंतेचं निरसन करण्यासाठीच तो भगवान पांडुरंग परमात्मा उभा आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल? आवडीन भावे
हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि मग त्याच्या चिंतनाची ताकद काय आहे सांगू का? एवढंच देवाचं नाव आहे पण फळ मात्र एवढं मोठं आहे बरं का. कितीही मोठं पाप असू द्या, आपलं डोंगरा इतकं पाप असू द्या, नवे नवे डोंगरा एवढं दुःख असू द्या, एवढ्याशा नावानं ते दूर झाल्याशिवाय राहणार. मग तुम्हाला प्रश्न पडेल हे कसं काही शक्य आहे? देवाचं नाव तर एवढं, पण डोंगर एवढं पाप सुद्धा एवढ्याशा देवाच्या नावानं काय होतं? धुवून जातं, निघून जातं. उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का. एक सुशिक्षित घराणं होतं आणि त्या घराण्यातली मुलगी लग्नाला आलेली होती. आणि आता प्रत्येक बापाची इच्छा असते की आपली मुलगी कुठल्या घरी गेली पाहिजे? श्रीमंताच्या घरी गेली पाहिजे. आज लोक हे विचारच करायला तयार नाही, पण ज्याला ज्याला वाटत होता आपली मुलगी श्रीमंताच्या घरी गेली पाहिजे, जे आता पुण्याचं प्रकरण झालं त्यावेळेस त्यांचे माते थोडे का होईना जागेवर आलेत आता. मग आपण विचार केला पाहिजे की आपली मुलगी पैशानं श्रीमंत असणाऱ्या माणसाच्या घरी गेली पाहिजे का विचारानं श्रीमंत असणाऱ्या माणसाच्या घरी गेली पाहिजे, हा विचार आपण करायचे. मग तसं तिच्याही वडिलांनी विचार केला, एवढी शिकलेली मुलगी सुशिक्षिताच्याच घरी गेली पाहिजे. मग त्या मुलीचं लग्न एका परदेशातल्या मुलासोबत ठरलं. आता परदेशात वाढलेला मुलगा, सगळं लहानपणापासून इंग्लिश, काही सगळं म्हणजे एकदम सुशिक्षित, गावाकडचं काही सुद्धा ज्ञान नाही. आणि मग त्या मुलासोबत तिचं लग्न ठरलं, धूमधडाक्यात विवाह झाला. लग्न झाल्यानंतर जो पहिला सण येईल त्यावेळेस आपण काय करत असतो? मुलीला माहेराकड बोलवत असतो. मग तसं त्यांचा दिवाळीचा पहिला सण होता. आता पहिला काळ आठवा जरा. दिवाळी म्हटलं का किती आनंद असायचा हो. 2-2 महिने 3-3 महिने आनंद असायचा. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, इतका आनंद असायचा. पण तो आनंद आज मात्र बघायला मिळत नाही. याचं कारण आहे, पहिल्या काळात लोकांकडे एवढा पैसा नव्हता, इस्टेटी नव्हत्या, पोटापुरतं खायचं आणि समाधानी राहायचं, रोज काम करायचं आणि तेवढंच खायला मिळायचं. पण आज सगळ्यांकडे पैसा आले, बंगले, गाडे, संपत्ती सगळं काही आलं, रोजच आपली दिवाळी चालू आहे. त्याच्यामुळे दिवाळी आली काही गेली काही विशेष वाटत नाही. मग तसं दिवाळीचा आनंद चालू होता. दोघंजण पती पत्नी माहेराकडे आले. माहेरात आल्यानंतर दिवाळीचा सण चालू झाला. बघेल तिकडं पणत्या दिसायला लागल्या, दिवे लावलेले दिसायला लागले. सगळ्या घरातनं, दारातनं, भिंतीवर, खिडकीवर बघेल तिकडं काय लावलेले दिसायला लागले? दिवे, पणत्या लावलेल्या दिसायला लागल्या. मग जावयान कधीच त्याच्या आयुष्यात दिवा नावाची गोष्ट बघितली? कारण परदेशात वाढलेला आणि तिथं सगळं लाईटवरचं होतं. मग तो विचार करायला लागला, सासऱ्यानं सगळ्या घरातनं दारातनं हे काय लावलंय म्हणे. मग आता विचाराव तर कमीपणा वाटतो, म्हणून गप बसला. तसंच मनात ठेवलं, विचार करायला लागला, हे काय असल, हे काय असल, ह्याला काय म्हणते. मग एक दिवस गेला. दुसऱ्याही दिवशी संध्याकाळच्या वेळेला सगळीकडे दिवे लागलेले दिसायला लागले. दुसऱ्याही दिवशी जावई विचार करू लागला की बाबा हे काय असेल, याला काय म्हणत असतील. विचारावं तर कसं, कमीपणा वाटतो. मग दुसराही दिवस तसाच निघून गेला. तिसऱ्या दिवशी मात्र त्याला काही राहवलं नाही. त्यानं विचारलं, सासरे बुवा, सगळ्या घरादारातनं तुम्ही हे लावलंय, हे काय आहे, ह्याला काय म्हणते. आता सासरा म्हणला, ह्याला जर आपण दिवाय किंवा पंते म्हणून जर सांगितलं तर त्याच्या लक्षात येणार, आपण त्याच्याच भाषेत उत्तर देऊ म्हणले त्याला. हे आहे सूर्याचं पिल्लू. काय आहे? सूर्याचं पिल्लू. त्याला इतका आनंद झाला सांगते, त्याचा आनंद गगनात मावेना. म्हणलं आपल्या इकडं काही सूर्याचं पिल्लू भेटत आणि मी काही कधी बघितलं पण नाही. सासरा निघून गेला आणि त्याच्या मनात आलं की यातलं एक सूर्याचं पिल्लू आपण आपल्या देशात घेऊन जाऊया. म्हणून म्हटला त्यानं एक सूर्याचं पिल्लू उचललं, घरात लपवावं. जर कुणाला दिसलं तर काय होईल? फजिती होईल. म्हणला कुठंतरी घराच्या मागं लांब नेऊन लपवूया. म्हणून ते सूर्याचं पिल्लू त्यानं हातामध्ये घेतलं, असं मागं धरलं आणि घराच्या पाठीमागं शोधत शोधत जागा गेला आणि त्याला एक मोठी अशी गंज दिसली. काय दिसली?
गंज दिसली, कळतंय ना गंज सगळ्यांना? हां, मोठी अशी गंज दिसली. मग त्यानं विचार केला, आपलं सूर्याचं पिल्लू लपवायला एकदम चांगली जागा आहे. मग आता कडेला तर ठेवावं का नाही? नाही म्हणला, कडेला ठेवलं तर कोणाला तर दिसल, म्हणून त्या गंजेच्या बरोबर मध्ये नेऊन ते सूर्याचं पिल्लू. आता पुढं काय झालं सांगायचं गरज आहे का? धड 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 सगळं पेटलं, आग लागली, सगळं ते गंज जळून खाक झाली. मग सगळी वाडीतली लोक गोळा झाली. इकडं सासरा मात्र धाय मोकलून रडायला लागला. वर्षभराचं जनावराचं अन्न एका क्षणात नाहीसं झालं. सासरा रडायला लागला, यात नवल नाही, पण इकडं जावई बापू पण मोठमोठ्यानं रडायला लागले. आणि हे बघितलं सासऱ्यानं. सासरा म्हणला, जावई बापू, नुकसान माझं झालंय, मी रडायला लागलोय, तुम्ही कशाला रडायला लागलाय? जावई म्हणतो, सासरे बापू, नुकसान तुमचं झालंय म्हणून मी रडत नाही, त्यात माझं सूर्याचं पिल्लू गेलंय म्हणून मी रडायला लागलोय. मग मला सांगा, एवढी मोठी गंज पेटवण्यासाठी एवढासा दिवा काय झाला? कामाला आला. म्हणजे तृण अग्नी मिळे. समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. एवढी मोठी गंज पेटवण्यासाठी एवढीशी पंथी कामाला आली. तसं एवढं मोठं पाप जाळण्यासाठी, एवढं मोठं दुःख नाहीसं करण्यासाठी एवढंसं भगवंताचं नाव काय आहे? पुरेसं आहे. पण ते नाव कसं घ्यायचं? शुद्ध भावानं. आता भावाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. शांत भाव, वात्सल्य भाव, सख्य भाव, दास्य भाव आणि चातुर्य भाव. आता दास्य भावानं भक्ती कुणी केली हे वेगळं सांगायची काही गरज नाही. वात्सल्य भावानं भक्ती कुणी केली? माझ्या यशोदा मातेनं असेल वात्सल्य भावाची भक्ती केली. दास्य भावाची भक्ती माझ्या हनुमंतरायानं केली. किती प्रेम असावं, कसा भाव असावा, हे हनुमंतरायाच्या निष्ठेकडं श्रद्धेकडं बघून आपल्याला शिकायला मिळतं. प्रभू रामचंद्राचा विजय झाला आणि ज्या वेळेस आता काही ना काही फुलाची पाकळी द्यायची म्हणून सगळ्यांचा सत्कार करायचं ठरवलं. आणि मग प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसलेत, सीतामैया शेजारी आहेत, लक्ष्मणाच्या हातामध्ये यादी आहे. आणि सगळ्यांना विश्वास होता की सगळ्यात पहिला नाव कोणाचं येईल? हनुमंतरायाचं. पण असं झालं नाही. नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव सगळ्यांची नावं घेतली, पण हनुमंतरायाचं नाव काही शेवटपर्यंत आलं. हनुमंतरायाला वाटलं प्रभू रामचंद्रांना आपण काही दिसत नसेल का, म्हणून त्याने असं डोकावून खुणून सांगितलं, मी इथे. पण रामांनी बघून परत खाली मान घातली. मग मात्र हनुमंतरायाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं की देवा, तुम्हाला या देहाकडं आता बघावं सुद्धा वाटत नाही, आणि ज्या देहाकड तुम्हाला बघावं सुद्धा वाटत नाही तो देह ठेवून तरी काय कामाचं आहे आता. म्हणून हनुमंतराय रागानं निघून चालले. तेवढ्यात सीतामाईनं हाक दिली. मग त्यावेळेस मात्र हनुमंतरायाला आतून आनंद वाटला. बाप जरी विसरला असला तरी आई मात्र विसरली नाही. सीतामायानं बोलवलं, हात फिरवला आणि म्हणले, हनुमंतराया, किती कष्ट लास रे आमच्यासाठी. तू नसता तर आज आमचं काय झालं असतं. तू नसता तर कुणी शोध केला असता. कौतुक करू लागल्या. आणि म्हणून तू केलेल्या कष्टाचं, तू केलेल्या कामाचं फळ म्हणून सीतामैयानं काय केलं, स्वतःच्या गळ्यातला रत्नजडित कंठा काय केला, त्याला बक्षीस म्हणून दिला. इतका आनंद झाला हनुमंतरायाला. हनुमंतराय लगेच तिथून निघून गेले. आणि बाहेर गेल्यानंतर काहीतरी एक धडकन असा आवाज झाला आणि सेवेकरी तिकडून लगेच पळत आला. सीतामैया,
हनुमंतरायाला जो तुम्ही तुमच्या स्वतःचा रत्नजडित असा कंठा जो दिला होता तो त्याने काय केला, फोडला. सीतामाईला राग आला. एक एक मणी पृथ्वीच्या मोलाचा होता, इतका महान असा रत्नजडित कंठा दिला. मग हनुमंतरायाला विचारलं, का रे, म्हणले का फोडलास? त्यावेळेस हनुमंतराय उत्तर देतात, माते त्यात रामच नाही, त्याचा काय उपयोग आहे? मातेला राग आला. अरे ह्यात राम नाही, त्यात राम नाही, ह्यात राम नाही म्हणतोस, तुझ्यात तरी राम आहे का? मग माझ्या हनुमंतरायानं सांगावं, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. छाती विदीर्ण केली आणि दाखवून दिलं साठविला हरी, जिही हृदय मंदिर त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. भगवंताला हृदयामध्ये साठवलं आणि ह्याचं कोड जनाबाईंनं सुद्धा आपल्याला सोडवून दाखवलेलं आहे. सावता महाराजांनी सुद्धा सोडवून दाखवलेलं आहे. काय केलं जनाबाईंनी? हृदय बंदी खाना केला, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर 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 हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर जनाबाईनं सुद्धा आपल्या देवाला हृदयामध्ये साठवलं सावता महाराजांनी सुद्धा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्या नाही तर मग फजिती होऊन जाते बघा. उदाहरण आठवलं म्हणून सांगते. काही झालं, एक मुलगा थोडासा बोबडा होता आणि काही केल्या मात्र त्याचं लग्न काही जमत. आजकाल चांगल्याला सुद्धा पोरी भेटेना आणि आता बोबड्याला कशी पोरगी भेटेल मला सांगा. आणि म्हणून तो लई चिंतेत होता, तोही चिंतेत होता आणि त्याचा बापही चिंतेत होता. आणि मग बापानं तर गावात जायचं सोडून दिलं पोराचं लग्न जमेना म्हणून. बऱ्याच दिवस गावाचं नाव सुद्धा काढलं नाही आणि बऱ्याच दिवसातनं गावामध्ये चक्कर हाणण्यासाठी गेले आणि पुढून एक पाहुणा भेटला आणि पाहुण्यानं राम राम घातला. राम राम पाहुणे बुवा. पण तो आपला गप्पच राम राम म्हणला. आता तसंच असते, संसाराचं गणितच तसं आहे बरं का. सुरुवातीला चार्जिंग फुल असते आणि परत मात्र आपोआप डाऊन होते. सुरुवातीला सगळ्या गावाला हा राम राम घालत फिरतो आणि परत गावानं राम राम घातला तरी हा राम राम घालायला तयार. देव देतो सुद्धा आणि अहंकार केला तर काढून घेतो सुद्धा. देवाची ताकद आहे. आणि मग पाहुणे बुवा म्हणले, काय पाहुणे बुवा लय चिंतेत दिसताय म्हणले. हो म्हणले, जरा चिंतेत आहे. काय झालं, पोराचं लग्नच जमत नाही. अहो कसं काय, मुलगा जरा बोबडा आहे त्याच्यामुळे लग्न जमायला काही तयार. अहो द्या टाळी म्हणला. माझी पण मुलगी बोबडीच आहे म्हणला आणि बरेच दिवस झालं तिचं पण लग्न काही जमत नाही. मग त्या दोघाला पण आता इतका आनंद झाला. मग आता सोयरीक आणायची ठरलं, सगळं झालं, घरी सगळा पाहुणचार करायचा ठरला आणि मुलीला सांगितलं गप्प बसायचं, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही असं मुलीनं सांगितलं. आणि मग पाहुणे आल्यानंतर तिनं काय केलं, गरम गरम चहा नेऊन दिला आणि ह्याला पण सांगितलं होतं तू पण काय बोलायचं तर ठीक होईल, नाही तर अजून काही खरं नाही. मग चहा नेऊन दिला आणि चहा इतका सुंदर झालेला होता, पण इतका गरम चहा होता त्यानं एक घोट घेतला आणि त्याला राहवलंच नाही. म्हणला चहा किती गलम गलम आहे. आता पोरीनं तर गप्प बसावं का नाही, तिला ऐकू गेलं ती आत म्हणते फुतून फुतून प्या म्हणले. आता पाहुण्यांच्या सगळ्या खाली पडलं ना, हातातली बशी पण पडली आणि कप पण पडला. म्हणून आता त्या दोघांचं चांगलं झालं, मात्र माझी जातीचा मज भेटवावा. त्या आपल्याला त्या दोघांची भाषा काही कळणार, पण त्या दोघांना मात्र त्यांची भाषा कळाली. तसं भाषा कळत असेल आणि कीर्तनात नुसतं बसणं म्हणजे त्याचं सुख भेटत नाही बरं का. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप या अवस्थेला प्राप्त व्हावं लागतं. तेव्हा कुठं खरं कीर्तनाचं सुख आपल्याला, आपण कोण आहे हे विसरून जावं लागतं. इथं मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारथा तू सरण्यासी जाण निरंतर. कोण का असेना देवाच्या पुढं
मी भक्त तू देव ऐसे करी. देव आणि आपण भक्त आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून पुढे जाऊन निर्मळा महाराज सांगतात, हा परमार्थ करत असताना निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, वमना समान लेखादी. वमना समान म्हणजे उलटी प्रमाणे. उलटी केल्यानंतर घाण कशी निघून जाते, तसं या कुणाची निंदा दोष देणं आपलं काम नाही. पण लोकाला जमतं का हो लोकाची निंदा केल्याशिवाय? काय काय जणांचा तर धंदाच आहे, त्यांना जमतच नाही ते केल्याशिवाय. पण खरा परमार्थ करत असताना निंदा करायची ना कोणाची करायची? निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. म्हणून निंदा करायची तरी देवाचंच करा. कारण लोकांचं कसं आहे माहिती आहे का, या लोकांचा जर विचार केला, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे. सुखात सगळे सोबत असतात, पण दुःखात मात्र आपले सुद्धा कधी परके होतात हे आपल्याला कळत सुद्धा. मला सांगा, सगळ्यांचे लग्न झालेत का? अहो का कोण ब्रह्मचारी आहे? भेटते का इकडं? बर, मला सांगा, लग्नामध्ये वरातीत लोक घोड्याच्या पुढं असतात का माग? कुठं असतात? पुढं असतात. आणि समजा एखादा व्यक्ती जर गेला तर लोक प्रेताच्या पुढं असतात का माग? म्हणजे लोक सुखात कुठं आणि दुःखात कोण कोणाचं? आजपासून सगळं सोडायचं, नुसतं हरी हरी करत बसायचं. जमल का? नाही जमणार. कोण कोणाचं नाही म्हणून नाती सोडून द्यायची नाही, फक्त गुंतून राहू नका म्हणून सांगितलं. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची एवढी पडेल बजेवा. काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा. सोडविना तेवा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीन दूर राहे. काळाची बुडी पडेल बजेवा. ज्यावेळेस वेळ येईल ना, माझे माझे म्हणणारे मायबाप स्वतःचे वाचवायला येत नाहीत, स्वतःचा भाऊ वाचवायला येत नाही, स्वतःची बहीण वाचवायला येत नाही, शेजारची वाचवायला येत नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणा कोणी. नाही माझे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी.
जगात हे कधी कळतं, वेळ आल्यावर कळतं. आणि वेळ आल्यावर मात्र आपले कधीच कामाला येत नाही. आणि वेळ आल्यावर देवाशिवाय आपल्याला दुसरं कोणीच कामाला येत. कोणी वाचणार आहे याच्यातून आपल्याला? एका चक्र पाणी वाचोनिया हो, एका चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया तुका म्हणे तुझ सोडविना कोणे तुका म्हणे तुझ सोडविना कोणी तुका म्हणे तुझ सोडविना कोणे तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया हो, एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया तुका म्हणे तुला सोडाविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. म्हणून देवाशिवाय कोणी सोडवणार नाही. म्हणून निंदाही स्तुतीही करायची कोणाची? देवाची करा. पण परमार्थ करत असताना ह्या गोष्टी मात्र टाळा. बाकीच्याची निंदा नको, कोणाला दोष द्यायला नको. निंदा अथवा स्तुती, निंदा दोष स्तुती मान अपमान वमना समान लेखादी. आणि खरा परमार्थ हाच आहे. म्हणून ज्या भगवंताच्या आपल्यावर अनंत उपकार आहेत त्या भगवंताचं सगळ्यांनी एकदा प्रेमानं आणि आवडीनं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई 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 जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय उभारलेले कोणच म्हणू नका. आता त्यांचा पण काहीतरी वाट आहे. हा? ज्याला जेवायचं आहे त्यानं मोठ्यानं जय म्हणायचं. हा? आता आवाज किती निघतो बघू. प्रभु रामचंद्र भगवान की खरे जेवायला आलेत बघा हे सगळे. हा? असो, त्याच्यासाठी का होईना पण घडतंय. पवनसूत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की रावण महाराज की. जमलं. पाहुणा होता काय तुमचा? असो, हात खाली कोणी घे सांगितले? आता घेतलेले घ्या. सुंदर भजन केलं. आणि खरं ह्याला म्हणायचं भक्त. कोणी सांगतंय म्हणून टाळी वाजवण्यात काही अर्थ नाही. मनापासून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे बरं का. असो, सगळ्यांनी भजन केलं, मनापासून धन्यवाद. एवढ्यातनं कोणी चुकारपणा केला त्याला डबल धन्यवाद. त्याला बघून घेतील देव. घरी नीट पोचवायचं का मध्येच कुठं गाठायचं? कारण केले कर्म झाले. हा, त्याला सुट्टी नाही.
कोण जरी काही जरी केलं तर कर्म मात्र कधी चुकत नाही. म्हणून पुढे जाऊन निर्मळ महाराज सांगतात, खरा परमार्थ करत असताना परद्रव्य परान्न पर नारीचा विटाळ मानावा आढळ परमार्थी. दुसऱ्याच्या धनाचा त्याग करावा लागतो, दुसऱ्याचा स्त्रीचा त्याग करावा लागतो आणि दुसऱ्याच्या अन्नाचा सुद्धा त्याग करावा लागतो. साधू संतांनी केलाय आणि मग आपल्याला सांगितले बरं का, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. अनुभव घेतला. आपल्यासारखं नुसतं लोका सांगे ब्रह्मज्ञान रिकाम्या जागा भरा पुढच्या, हां असं नाही. त्याने अनुभव संगत आणि खरा परमार्थ करायचा 6 गोष्टी टाळा. 1 निंदा, दोष, स्तुती, परद्रव्य, परातीर्थ करायला लागलो, देवदेव करायला लागलो. आज आमचं असं एकही तीर्थ नाही की ते तीर्थावर आम्ही गेलो नाही. पण खरं सांगू, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध ओढतो, पण घरात आई बापाला लाथाशिवाय मारत नाही. देव भेटेल का? किती पंढरीच्या वाऱ्या केल्यानंतर देव भेटेल मला सांगा. म्हणून माझं सांगणं आहे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. पण आज जर विचार केला, पैशानं भरपूर श्रीमंत झाले लोक, पण खरं सांगू, पैशानं श्रीमंत असणारा माणूस श्रीमंत आहे का नाही मला माहीत नाही. पण या जगातला खरा श्रीमंत माणूस कोण आहे सांगू का? ज्याच्या घरात माईबाप सुखी आहेत आणि ज्याच्या माईबापाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणावा. आणि हे आज कुठंतरी लोप पावत चाललेले. ज्या आईनं अनमोल अशा किमतीचा जन्म तुम्हा आम्हाला दिला, धन्य ती माऊली जिने ही दुनिया दाविली. ती आई असते. ठेच लागे जरी पायाला अश्रू येती आईच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला अश्रू येती आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आईनं अनमोल अशा किमतीचा देह दिलाय, हा काय कमी उपकार नाही. आणि म्हणून माझं इतकंच सांगणं आहे, घरामध्ये असणारी रुक्मिणी माते समान असणारी आपली आई आणि विठ्ठला समान असणारा आपला बाप, या दोघांच्या आयुष्यभर सेवा करा. विठ्ठेवरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे. पण हे आज आम्ही फक्त ऐकतोय, पण आमच्या वागण्यात येत नाही. आणि हे जर सगळ्यालाच कळालं असतं ना, आज कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण अशा लोकांचे मायबाप सुद्धा रस्त्यावरनं बेवारस फिरताना दिसतायत. मला सांगा तुमच्या प्रॉपर्टीला काय करायचंय? आणि आजची खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगून जाते बघा. बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण. बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण. रोज बायकोसाठी म्हणायलास तुझ्यासाठी काय पण. अरे आठवून बघ जरा आईचे दिवस, लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस. आठवून बघ जरा आईचे दिवस, लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देवही पावला आणि तुझ्यासारखा हिरा पदरामध्ये घावला. लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची. ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली ना तू टाय रडायचास. तुला भूक लागली ना तू टाय रडायचास. आईचं दूध संपलं ना रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोसला असले का रक्ताचा तरी ठेव मान. रक्त पिऊन पोसला असले का रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा आईचा कधीच करू नको अपमान. पवित्र अशा आईचा कधीच करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातल्या आईला घरात आण. आता फक्त एक कर, दारातल्या आईला घरात आण. किती दिवस जगणार आहे झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा पण तिला शिळी भाकर तरी वाढ. तू गोडधोड खा पण तिला शिळी भाकर तरी वाढ. भाकर वाढताना जर बायको मध्ये आलीस तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देते. बायको जाणारच नाही, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देते. यदा कदाचित जर गेलीच मला येऊन भेटा, मी तुम्हाला दुसरी करून देते. अरे तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत.
तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा आई बापाला सांभाळतो म्हणून आयुष्यभर घर सोडून जायची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. वाघ बनवलंय आईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण. वाघ बनवलंय आईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण. खरा मर्द असशील तर घे तिचं दर्शन आणि म्हण आई तुझ्यासाठी काय पण, आई तुझ्यासाठी काय पण, आई तुझ्यासाठी काय पण. बस एवढीच अपेक्षा असते. लेकरांना 2 शब्द चांगले बोलावे आणि पोटाला 2 घास चांगले खायला मिळावे, याच्यापेक्षा दुसरी काहीच अपेक्षा नसते. आणि माझं इतकंच सांगणं आहे, प्रत्येक नाती जपा. नाही आमचं कसं झालं आहे, आज प्रत्येक उत्सव आले का फक्त नाती आठवतात आम्हाला. आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधन आलं काच फक्त बहीण दिसते आम्हाला. पण खरं सांगू, फक्त रक्षाबंधनापुरती बहिणीची आठवण काढू नका बरं का. कायमस्वरूपी ती आठवणात असली पाहिजे. पण भावाचं कसं झालं, आज भाऊ जर श्रीमंत झाला आणि बहीण जर एखाद्या गरिबीच्या घरी गेली असेल तर भाऊ त्या गरीब बहिणीला विसरून जातो पैशापुढं सुद्धा. आज लोक पैशापुढं नातीसुद्धा विसरायला लागली. पण ती बहीण आईनंतर जर जीव लावणारी कोण असेल तर ती आपली बहीण असते. आणि ती आवर्जून या 2 सणांची वाट बघत असते. आणि तिला असं होतं कधी एकदा रक्षाबंधन येते आणि कधी एकदा माझ्या भावाला मी आनंदानं सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाहुराया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाहुराया. वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. आणि खरंच ती बहीण फक्त ना अगदी वेड्यासारखं प्रेम करत असते आपल्यावर बरं का. म्हणून त्या गरीब बहिणीला कधी विसरू नका. आणि रक्षाबंधन ती आपल्या हातात राखी बांधते, याचं कारण आहे. सोन्याची राखी बांधली, चांदीची राखी बांधली म्हणजे रक्षाबंधन झालं असं नाही. त्या रक्षाबंधनचा अर्थ असा आहे, जी राखी ती तुमच्या हातामध्ये बांधती ना, ती राखी बांधल्यानंतर आयुष्यभर तुम्ही तिच्या कुठल्याही संकटामध्ये तिची रक्षा करावी. आणि तिची रक्षा करण्यासाठी तुम्ही त्या बंधनात अडकता, त्याचं नाव रक्षाबंधन. आणि माझं म्हणून प्रत्येक भावाला माझं सांगणं आहे, दादांनो तुम्ही आहात नंदाचा नंदन, तुम्ही आहात नंदाचा नंदन, तुम्ही आहात बहिणीच्या हृदयाचं स्पंदन, तुम्ही आहात बहिणीच्या हृदयाचं स्पंदन. दिसेल त्या स्त्रीला बहीण म्हणून करा वंदन आणि तेच खरं रक्षाबंधन. बस याच्यापेक्षा मोठी देणगी गिफ्ट काय असेल. आणि तुम्हाला सांगू बहिणीचं किती प्रेम असतं. सत्य उदाहरण आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका बहिणीनं आपल्या भावाला स्वतःचं यकृत दान केलं. काय केलं? स्वतःचं यकृत दान केलं, स्वतःचा जीव गमावला. पण 4 भावामध्ये एकटी बहीण होती, पण भावासाठी स्वतःचं यकृत दान केलं आणि स्वतःचा जीव गमवावा लागला, तोही भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी. विचार करा किती प्रेम असेल. आणि म्हणून आणि कसं झालंय, रक्षाबंधनला बहीण आठवते आणि मुलगी झाले का मात्र आमचे डोळे मुरडले जातात. पण ती मुलगी काय म्हणते माहिती आहे का? येईल ग सण राखी पौर्णिमेचा, येईल ग सण राखी पौर्णिमेचा, माझ्या दादाला राखी बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग नाग आई मला कोण जपणार, सांग नाग आई मला कोण जपणार. इतकं सांगणं आहे. दिव्याबरोबर पंथीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, दोघं समान आहेत. म्हणून नाती जपा, स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगायला शिका, अमर कीर्ती राहते. म्हणून स्वतःसाठी तर सगळेच जगत असतात, पण हा देह या देशासाठी जगला पाहिजे आणि या देशासाठीच मरला पाहिजे.
पण आमचं कसं आहे 15 ऑगस्ट आलं का झेंडे घेऊन फिरायचे, पण देशाचं नाव नाही. पण तुम्हाला सांगू, आज त्या सीमेवरती प्रत्येक सैनिक आपल्या संसाराचा त्याग करून रात्रंदिवस तिथं उभा आहे आणि ते तिथं कष्ट करतायत. म्हणून तुम्ही आम्ही स्वतः सुखानं झोप घेतोय आणि सुखाने जगतोय. म्हणून जगायचं ते नाही विचार करत स्वतःच्या, जगलो तरी देशासाठी आणि मेलो तरी हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तुझ पे दिल कुर्बान करेंगे, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. म्हणून जगायचं असेल तर देशासाठी जगायला शिका, समाजासाठी जगायला शिका, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, एवढंच सांगते. कारण हा देह एकदा गेला तर परत मिळू शकत, पण आज माणूस जन्माला आलाय, काय करतोय काय नाही हे त्यालाच कळायला तयार नाही. पण मागून सुद्धा ही शरीर नावाची संपत्ती परत मिळू शकत, पण माणूस आज विषयाच्या मागं लागला बरं का. पण खूप अवघड आहे. विषयों के फंदों में बांधा गया, संत समागम को भूल गया, विषयों के फंदों में बांधा गया, संत समागम को भूल गया, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जे करायचं ते करत नाही आपण. या देहाचं सार्थक करा, मायबापाची सेवा करा, पांडुरंगाचं भजन करा, एवढंच या कीर्तनाच्या माध्यमातून सांगते. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द झाला असेल तो माझ्या लहानशा वाणीचा दोष असावा. जे काही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला, गुरुवर्य भोजलिंग महाराज यांचा आशीर्वाद आणि अनंत उपकार ज्यांचे कधीही विसरू शकणार नाही, अशा माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद म्हणून फक्त तुमच्यासमोर बोलू शकले. सगळ्यांनी एकदा आमच्या विनेकरी ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. हां, सगळ्या टाळकऱ्यांसाठी, ह्या गायक मंडळी, पेटी मास्तर, मृदंगाचार्य सगळेच आले, सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात.
यांचं कौतुक केलेलं बघून तुमच्या पोटात दुखलं पाहिजे आणि उद्या तुम्ही सुद्धा टाळ घेऊन उभारलं पाहिजे. हां, कारण आपल्याला कोणाचं कौतुक काही सहन होत नाही. सुंदर असं नियोजन आहे, सिस्टीमसुद्धा अतिशय सुंदर आहे. म्हणून ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला झालं, असे आमचे राजेंद्र काका असेल, सर्वच त्यांचा परिवार आहे, अगदी मुलीसारखं त्यांचं प्रेम आहे. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला झालं, मनापासून धन्यवाद देते. माझ्यासोबत आलेले माझे वडील असतील, माझा भाऊ असेल, आणि हे कीर्तन जर तुम्हाला परत बघावंच वाटलं, ऐकावं वाटलं, तर आमच्यासोबत आलेले आमचे चैतन्य दादा यांनाही मनापासून धन्यवाद देते. झालेली सगळी कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून याला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करते. आणि सगळी कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर